मामाईच्या किचनमध्ये आज करूया खमंग मिरचीचं लोणचं. लोणच्यासाठी कमी तिखट 1 पाव मिरच्या स्वच्छ धुवून पुसून त्याची नाकं काढून घ्यायची. 1 मोठी वाटी भरून शेंगदाण्याचं तेल, 1 छोटी वाटी भरून मोहरीची डाळ, मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस, 2 चमचे हळद, हिंग, 1 चमचा जिरे, मेथी दाणे आणि 2-3 चमचे धण्याची पूड. हे सगळं मिक्सरवर तिन्ही बारीक करून घ्यायचं. मिरच्यांच्या अशा गंडोऱ्या चिरून घ्यायच्या आणि तेल तापायला ठेवायचं कढईत. आता मिरच्यांमध्ये हळद, मोहरीची डाळ, मीठ आणि तो मसाला कालवून टाकायचा. अर्धा चमचा हिंग आणि लिंबाचा रस त्यात कालवून टाकायचा. तेल छान तापले त्यात 3-4 लवंगा टाकून द्यायच्या. गॅस बंद करायचा आणि अर्धा चमचा अजून हिंग याच्यात टाकायचा. हे कोमट झालेलं तेल या सगळ्या मिरचीच्या मिश्रणावर टाकून द्यायचं, म्हणजे मसाला चांगला तळला जातो. सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं. वाटलं तर अजून 2-3 लिंबाचा रस टाकायचा. मस्त वास सुटला आहे. हे वर्षभर टिकणारं मिरचीचं लोणचं खाण्यासाठी तयार.